हे सगळं सामान जप्त करा. पुडीमध्ये आलं त्याला गाडीत टाका. हायगे करायची वेळ. हाय का फुलं ताई आला बाई परत. ए काय चाललं रे तुझं? आलंस का परत तू? अरे आमचं सामान जप्त करण्याचा काय संबंध रे तुझा? हा? 2 बायकावले देशमुख आधीच्या उत्सवांमध्ये माणसाचे जीव गेलेत. माणसं मृत्युमुखी पडले. तुम्ही पुन्हा उत्सव साजरा करता याची परवानगी आहे तुमच्याकडे? परवानगी असेल तर मला दाखवा. परवानगीशिवाय तुम्हाला जर हा उत्सव साजरा करायचा असेल, तिथं जो अनुचित प्रकार घडेल त्याची जबाबदारी तुमची आणि तुमच्या या टेलरची असेल असं मला लिहून द्या. मग मी विचार करेन. जामकर साहेब, नरकी हडलचे विजय 2 वेळी पडले होते. ते तुमच्यामुळे पडले होते. तुम्ही देवाच्या कार्यात अडथळा निर्माण केला, त्यामुळे ते झालं. आणि मागच्या वेळी माझ्या दरबारामध्ये जो मृत्यू झाला तो त्याच्या मुलाच्या हातून झाला. कारण त्या मुलानं माझ्यावर देवावर अविश्वास दाखवला, देवांचा अपमान केला. म्हणून देवानं त्याच्या हातून हे कृत्य घडवून आणलं. जामकर साहेब, मागच्या वेळी माझ्या माणसांना काही केलेलं नाही. त्यांना मी सांगितलं, त्यांनी ऐकलं. पण आता जर का माझी माणसं चिडली तर त्यांना मी नाही थांबवू शकणार. काही झालं तरी या देवाच्या कार्यात अडथळा निर्माण करू नका. महागात पडेल तुम्हाला. महागात तुला पडेल टेलर. एका पोलीस अधिकाऱ्याला धमकी देतोस तू ऑन ड्युटी. जामकर साहेब, एखाद्याला इतकंही घाबरायचं नसतं की त्याची भीतीच मरून जाईल. आता आम्ही तुम्हाला, तुमच्या वर्दीला कशालाच घाबरणार नाही. बघूया या वर्दीच्या आणि गर्दीच्या लढाईत कोण जिंकता येते. ही वर्दी या गर्दीसाठीच आहे टेलर. या गर्दीच्या मागे लपवून हात चलाकी करून लोकांना फसवून तो यांचा देव होऊ शकतो, आमचा नाही. त्याला उचला हे सगळं. थांबा. तुमच्या हातून तुम्हाला विनाश ओढवून घ्यायचा असेल तर त्याला मी तरी काय करणार. आता इथून पुढे जर काही झालं, साहेब काय झालं? सुधाकर, काय होतं साहेब? साहेब डॉक्टर बाई त्याला काय झालं? चल बघू. हाय का? साहेब 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 सांगत होतो देवाचा कार्यक्रम आहे, नादाला लागू नको म्हणून. झालं की नाही आता वाटोळ? हा? लगा खरंच देवाचा कोप झाला का काय? तरी आपला देव माणूस समजून सांगत होता जामकर साहेबांना, नाही ऐकले त्यांनी. अरे पण असं कसं शक्य आहे? एखादा माणूस नुसतं बघून नाही तर बोलून एखाद्याचा जीव कसा काय घेऊ शकतो? रे डोळं फुटलं का तुझं? आपल्या डोळ्यासमोर घडलं ना सगळं, तरी सुद्धा तुझा विश्वास नाही. जामकर साहेब गेला आता. लय मारला होता ना मला. माझे हाय लागले असणार. हे असं कसं झालं? अचानक जामकरच्या छातीत कसं काय दुखायला लागलंय? मी तर काहीच नाही केलं. फुलं ताई गचकलं बिचकलं का काय? बाई साहेब साहेब ओ साहेब उठा की. साहेब साहेब काय होतंय तुम्हाला? हा काय झालं साहेब? साहेब तुम्ही असं सोडून जाऊ शकत नाही आम्हाला. साहेब साहेब उठा. साहेब साहेब उठा. साहेब तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे. काय झालं तुम्हाला? साहेब ओ साहेब उठा की. साहेब ए काय केलंस तू त्यांना? जीव घेतलास ना त्यांचा? हो शपथ, डॉक्टरांनी नक्की काय केलं? आता जामकर साहेब मरतात का काय? हे बघ, तुझ्यात खरंच जर दैवी शक्ती असेल ना तर तू आमच्या साहेबांनी जिवंत कर. मला बघायचंय, आम्हाला सगळ्या गावकऱ्यांना बघायचंय. तू साहेबांनी जिवंत कर. साहेबांनी जिवंत कर. अरे मी काय बोलते कळतंय का तुला? साहेबांनी जिवंत कर. कुठून जिवंत करू मी याला? मला काही खरंच दैवी शक्ती नाही मिळालीये. हा जामकर अचानक कसं काय गेला?
माझा विश्वास नाही या भोंदू भावावर, या टेलरवर. तुम्हाला ठेवायचा तुम्ही ठेवा, पण तरी सांगतो, विनंती करतो, भानावर या. हे सगळं हे जप्त करा, हे अन्नाची नासाडी होणार नाही असं बघा. ए जामकर, अरे तू खोटं बोलत नशील कशावरून? हा, अरे तुला खरंच त्रास झाला, पण माझ्या लेकराचा स्पर्श झाल्यानंतर तू पुन्हा चित्ताळ झाला. आता गावकऱ्यांसमोर तुझी नाचक्की होईल म्हणून तू आता नाटक करतोय. मला काही कळत नाही वय रे. हा, अरे तुला काय वाटले असं ओरडून दटावून तुझी मनमानी चालू राहील? ते काय नाही, आम्ही अजिबात मान्य करणार नाही. आमचा भंडारा होणार म्हणजे होणारच. हा, साहेब, एक वेळ झोपलेल्याला उठवता येईल, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवता येणार नाही. असं झालं या गावकऱ्यांचं. आपण किती जीव तोडून सांगितलं ना तरी ह्यांना काय पटणार नाही. हे बघा, साहेब जे सांगतात ना ते तुमच्या भल्याच आहे, म्हणून परवा ए, प्रत्येक गोष्टीची परवानगी घ्यायला आम्ही काय तुझे गुलाम आहे का? आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे ना, यो गावचा प्रश्न आहे. तू याच्यामध्ये पडू नको, नाहीतर लय बेकार होईल. मग आताच सांगतो तुला. हा, 2 बायकावाले देशमुख तुम्हाला बऱ्या बोलानं सांगितलेलं कळत नाही, विनंती केलेली तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आता पोलिसांना त्यांच्या पद्धतीनं काम करण्याची गरज आहे. ते आम्ही करूच.